नमस्कार. माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण इयत्ता 8वीतील गणित विषयाची सिरीज पाहत आहोत. तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर. इयत्ता 8वी विषय गणित घटक सांख्यिकी आणि आज आपल्याला सराव संच 11.2 सोडवायचा आहे. तर सुरुवात करूया. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. ही बघा, या ठिकाणी आकृती आहे. या ठिकाणी महिलांची नावं दिसत आहेत तुम्हाला एक्स अक्षावर आणि वाय अक्षावर बचत रुपयांमध्ये. ठीक आहे. प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 200 रुपये आहे. एप्रिल मधील बचत ही निळ्या रंगाने दाखवली आणि मार्च मधील बचत जी आहे ती पांढऱ्या रंगाने दाखवली. प्रश्न बघूया. ही आकृती कोणत्या प्रकारच्या स्तंभालेखाची आहे? आता बघा, या ठिकाणी या स्तंभामध्ये आपल्याला एप्रिलची बचत दाखवली निळ्या रंगात आणि मार्च मधील बचत ही पांढऱ्या रंगात. म्हणजे या ठिकाणी विभाजन केलेलं आहे. म्हणजेच ही आकृती विभाजित स्तंभालेखाची आहे. 2. वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती आहे? वैशाली इथे आहे बघा, आणि या वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत इथे बघा. इथे काय म्हटलंय? एप्रिल मधील बचत निळ्या रंगात. मग हे निळा रंग बघा, इथं 600 रुपये दिसते ना. म्हणजेच वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत ही 600 रुपये आहे. सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत किती? आता सरोज कुठे आहे? इथे बघा. सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत ती बघा, एकूण बचत इथे 800 रुपये दिसते. सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत 800 रुपये आहे. सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे? सविताची एकूण बचत किती आहे बघा, इथे दिसते तुम्हाला 1000 रुपये. मेघाची एकूण बचत किती आहे बघा, इथे बघा 200, 200, 400 आणि या ठिकाणी 500. बरोबर आहे ना. म्हणजे सविताची बचत 1000 रुपये, मेघाची बचत 500 रुपये. म्हणजे 1000 मधून तुम्ही 500 वजा केले तर तुम्हाला कळेल सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा 500 ने जास्त आहे. 500 रुपयांनी जास्त आहे. कोणाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे? बघूया. इथे बघा, एप्रिल महिन्यातील बचत किती? 600 रुपये. इथे 400 रुपये, इथे पण 400 रुपये, इथे मात्र 200 रुपये आणि इथे 600 रुपये. म्हणजे इथे कमी दिसते ना. मेघाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे. आलं लक्षात? एका जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 5वी ते 8वी मधील मुलांची व मुलींची संख्या खालील सारणीत दिली आहे. यावरून विभाजित स्तंभालेख काढा. प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी घ्या. आपल्याला त्यांनी प्रमाण दिलेलं आहे. इयत्ता बघा, 5वी, 6वी, 7वी, 8वी दाखवले. मुलांची संख्या, मुलींची संख्या दिलेली आहे. तर इथे बघा, 5वी मध्ये 34 मुले 17 मुली, 6वी मध्ये 26 मुले 14 मुली, 7वी मध्ये 21 मुले 14 मुली आणि 8वी मध्ये 25 मुले आणि 20 मुली. ठीक आहे. प्रत्यक्षात आलेखाला काढूया. या ठिकाणी बघा, एक्स अक्ष काढलेला आहे. उभा वाय अक्ष काढून घेऊया. काढलेला आहे. इथे 0 येतं, माहिती आहे तुम्हाला. बघा, इयत्ता आपण इकडे लिहूया. समान अंतरावर घेऊया. 1, 2, 3 रेषा. 3 सेंटीमीटरला आपण 5वी लिहिले. तर पुन्हा 3 सेंटीमीटर. इथे 6वी. पुन्हा इथे 3 सेंटीमीटर. 7वी. पुन्हा इथे 3 सेंटीमीटर. 8वी लिहिलेलं आहे. बरोबर आहे. आता पुढे बघा, विद्यार्थी संख्या. आता यासाठी आपल्याला प्रमाण माहिती हवं. प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी ते त्यांनी दिलेले आपल्याला. निळ्या रंगामध्ये मूल्य दाखवणार आहे आणि मुली पांढऱ्या रंगाने दाखवणार आहे.
ठीक आहे. आता 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी. इथे लिहिलं 10, इथे 20, इथे 30, इथे 40, इथे 50, इथे 60. ठीक आहे. जास्तीत जास्त 60 विद्यार्थी आपण ह्या ठिकाणी दाखवले. आता 5वी मध्ये बघा, मुले आहेत 34, मुली आहेत 17. 34 आणि 17ची बेरीज केली तर ती येते 51. बेरीज आहे, सहज येते तुम्हाला. मग आपण 51 दाखवूया. मुलं इथे बघा, इथे येईल, दाखवले तिथे 51 पैकी मुले किती आहेत? 34. ती निळ्या रंगाने दाखवायची. मग ती आता इथे दाखवून घेऊया. बघा इथे 34 मुले दाखवलेले. म्हणजे जी उर्वरित आहेत त्या मुली झाल्या 17, बरोबर ना. 51 मधून 34 गेले म्हणजे 17 मुली राहिल्या. तर त्या सफेद रंगात, पांढऱ्या रंगात दाखवलेल्या आहेत. पुढे इयत्ता 6वी, मुले आहेत 26 आणि मुली आहेत 14. 26 आणि 14 यांची बेरीज केली तर ती येते 40, बरोबर. म्हणजे 6वीला एकूण मुले 40, एकूण विद्यार्थी 40 येतील, बरोबर आहे. मुले आपण त्यातले मुलगे म्हणून मुले 26. मग ते इथे दाखवूया. बघा इथे 25 आहेत ना, त्याच्यावरती एक रेष म्हणजे 26, बरोबर. आणि उर्वरित या 14, कारण 40 मधून 26 वजा केले की 14 येतात. म्हणजे अशा पद्धतीने आपले दाखवून झालेले आहेत. निळ्या रंगात आपण मुले दाखवली आणि या पांढऱ्या रंगामध्ये मुली. इयत्ता 7वी, मुले आहेत 21 आणि मुली आहेत 14, बरोबर आहे. म्हणजे एकूण किती? 35 येणार ना. 35 एकूण दाखवूया. हे बघा इथे 35 होतात. पैकी मुले किती? 21 आहेत. ते निळ्या रंगात दाखवायला लागतील. इथे 10, इथे 10, इथे 20 आणि इथे 21 होईल. बघा ही रेष 1 ना. आणि मग राहिलेल्या मुली 14. 35 मधून 21 गेले की 14 राहतात. ते मुलींची संख्या येते. 7वीची मुलांची स्तंभालेखामध्ये आकडेवारी दाखवून झाली. आता 8वी, मुले 8वीत मुले आहेत 25 आणि मुली आहेत 20. म्हणजे एकूण किती होतात? 45 होतात ना. मग 45 कुठे? इथे बघा, हे 40 आणि इथे 45 होतात ना. इथे दाखवून झाले आपले 45. आता याच्यामध्ये मुले किती? 25. 25 कुठे येते? इथे बघा 20, हे इथे 30. म्हणजे मध्ये 25ची ही रेष दिसते ना ठळक. इथपर्यंत मुले येते, झाले 25. मग राहिलेल्या हे जे मुली आहेत ते 20 होतील, बरोबर होत आहेत ना. कारण हे बघा इथून इथपर्यंत 5, हे इथे 10 अधिक 10 म्हणजे 5 आणि 10 15 आणि या पुन्हा 5 20. हे मुली 20 झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण हा विभाजित स्तंभालेख काढलेला आहे. पुढे जाऊया. खालील सारणीत 4 गावांमध्ये 2016 आणि 17 या वर्षात लावलेल्या झाडांच्या संख्या दिल्या आहेत. सारणीतील माहिती विभाजित स्तंभालेखाने दाखवा. बघा हे वर्ष 2016-17 गाव कर्जत, वडगाव, शिवापूर, खंडाळा. 2016ला कर्जत मध्ये 150 झाडं लावली आणि 2017ला 200. वडगावला 250 झाडं लावली 2016ला आणि 2017ला 300 झाडं. शिवापूर गावामध्ये 200 लावली झाडं 2016 साली, तर 250 झाडं लावली 2017 साली. खंडाळा गावामध्ये 100 झाडं लावली 2016ला आणि 2017ला 150 झाडे लावली. आता या माहितीवरून आपण आलेख काढून घेऊया. स्तंभालेख. चला विभाजित स्तंभालेख काढून घेऊया. एक्स अक्ष काढून घेतलेला आहे. इथे उभा वाय अक्ष. आता बघा गावांची नावं आपण एक्स अक्षावर दाखवतोय.
3 सेंटीमीटरवर आपण पहिलं गाव दाखवतोय कर्जत, नंतर पुढे वडगाव, नंतर शिवापूर आणि नंतर खंडाळा. ठीक आहे. वाय अक्षावर आपण झाडांची संख्या दाखवणार आहोत, पण ती दाखवण्यासाठी आपल्याला प्रमाण माहिती पाहिजे, म्हणून प्रमाण वाय अक्षावर बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर 100 झाडे, म्हणजे एका सेंटीमीटरवर 100 वाढवत जायचे. ठीक आहे. 2016 साली जी झाडं लावली ती दाखवणार आहोत निळ्या रंगाने, आणि 2017 साली जी झाडं लावली ती दाखवणार आहोत आपण पांढऱ्या रंगाने. आता इथे बघा 1 सेंटीमीटर 100 झाडे, 2 सेंटीमीटरला 200, 3 सेंटीमीटर 300, 4 सेंटीमीटर 400, 5 सेंटीमीटर 500 आणि 6 सेंटीमीटर बरोबर 600. इथे थांबूया आपण, इथपर्यंतच आपल्याला दाखवायचे आहे. ठीक आहे. आता बघा, सर्वप्रथम कर्जत गावाचा विचार करू. कर्जत गावात 2016 साली 150 झाडं लावली आणि 2017 साली 200 झाडं लावली. या दोघांची बेरीज केली तर ती येते 350. येते ना तुम्हाला, 200 आणि 100 300 होतात, अधिक 50 म्हणजे 350. म्हणजे एकूण आपल्याला 350 कुठे इथे येईल ना, हे बघा इथे 350 पैकी 2016 साली 150 झाडं ती निळ्या रंगात दाखवायचे आहेत. मग 150 ची खूण इथे आहे ना, ही इथे आहे बघा, बरोबर. म्हणजे उर्वरित 2017 ची झाडं होतील 200. ती होत आहेत का 200? बघितलं का? तर इथून बघा, इथून इथपर्यंत 50 होणार, पुन्हा इथून इथपर्यंत 50 म्हणजे 100, इथून इथपर्यंत 50 म्हणजे 150 आणि इथून इथपर्यंत 50 म्हणजे 200. बरोबर झालं. कर्जतचा विषय संपलेला आहे. आता वडगाव. 2016 साली वडगावला 2050 झाडं लावली आणि 2017 साली 300 झाडं लावली. कर्जतपेक्षा जास्त झाडं लावली ना वडगाववाल्यांनी. ठीक आहे. 250 अधिक 300 550 होतात. दाखवूया 550. बघा इथे आहे का नाही, इथे 500 आणि हे इथले 50 म्हणजे 550, बरोबर की नाही. 2016 साली किती? 250 झाडं. 250 इथे आहे खून बघा, इथे 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 निळ्या रंगात दाखवायला लागेल. दाखवले बघा. आणि 2017 साली 300 ती वर होणार आहेत. बघूया कसं होत आहे. इथून इथपर्यंत 50, पुन्हा इथपर्यंत 100 म्हणजे 150, पुन्हा इथपर्यंत 100 म्हणजे 250 आणि हे 50, 300 झाड झाले. म्हणजे वडगावची पण आपण झाडांची संख्या इथे दाखवलेली आहे स्तंभामध्ये. आता शिवापूर गावाचा विचार करूया. चला, 2016 साली 200 झाडं लावली होती, 2017 साली 250 झाडं लावली होती. आणि दोघांची बेरीज केली तर ती येते 450. 450 ची खूण इथे आहे बघा, ही दाखवूया. बरोबर आहे. पैकी 2016 साली 200 झाडं निळ्या रंगात दाखवली बघा, इथे 200 ची खूण आहे ना. आणि मग उर्वरित 250 होतील. म्हणजे इथून इथपर्यंत 100, इथून इथपर्यंत अधिक 100 म्हणजे 200 200 आणि हे 50 250. ठीक आहे. पुढे खंडाळा गावाचा विचार करूया. खंडाळा गावात 2016 साली 100 झाडं लावली आणि 2017 साली 150 झाडं लावली. म्हणजे एकूण 250 झाडं लावली. बरोबर आहे. तर मग आता दाखवूया 250 ची खूण कुठे येते? इथे येते ना. बरोबर आहे. पैकी 2016 साली 100 झाडं लावले, ती इथे निळ्या रंगाने दाखवूया. म्हणजे उर्वरित 150 होतील. होत आहेत का? बरोबर. इथून इथपर्यंत 100 आणि ही अधिक 50 म्हणजेच 150. तर अशा पद्धतीने आपण हा विभाजित स्तंभालेख काढलेला आहे. प्रश्न 4 आहे बघा. उदाहरण. खालील सारणी 3 शहरातील इयत्ता 8वीतील विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी वापरलेल्या वाहतुकीच्या साधनांची व पायी जाणाऱ्यांची माहिती दिली आहे. ही माहिती दर्शवणारा विभाजित स्तंभालेख काढा. प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 500 विद्यार्थी घ्या. साधनं आहेत बघा. सायकल, बस व ऑटो, पायी. शहर आहेत पैठण, येवला, शहापूर. आता या ठिकाणी बघा, सायकलनी पैठण शहरातील किती विद्यार्थी जातात? 3250. बस व ऑटोनी 750 विद्यार्थी आणि पायी 1000. म्हणजे एकूण किती विद्यार्थी झाले? तर बघा 3250 अधिक 750 4000 झाले
आणि 1000 म्हणजे 5000 विद्यार्थी प्रवास करत आहेत, बरोबर आहे. येवला शहरात काय परिस्थिती आहे? 1500 विद्यार्थी सायकलने जातात, 500 विद्यार्थी बस व ऑटोने जातात आणि पायी विद्यार्थी 1000 जातात. म्हणजे यांची संख्या किती आहे? विद्यार्थ्यांची संख्या जाणारी 1500 अधिक 500 2000 होतात. 2000 आणि 1000 3000. शहापूर गावातली काय परिस्थिती आहे? तर 1250 विद्यार्थी सायकलने प्रवास करतात, 500 विद्यार्थी बस व ऑटोने जातात आणि पायी 500 विद्यार्थी जातात. म्हणजे एकूण किती विद्यार्थी झाले? 500 आणि 500 1000, 1000 आणि 1000 2000 आणि हे 250. म्हणजेच 2250 विद्यार्थी शहापूर शहरातले प्रवास करतात शाळेत जाण्यासाठी, आणि ते पण किती? इयत्ता 8वीतील. आलेख कागद आलेला आहे बघा. आता आलेख काढूया, विभाजित स्तंभालेख काढूया आपण. सर्वप्रथम हा एक्स अक्ष आपण दाखवलाय, इथे वाय अक्ष, इथे 0. ठीक आहे. आता पुढे बघा, या एक्स अक्षावर आपण शहरांची नावं दाखवणार आहोत. 1 2 3 4 सेंटीमीटरवर आपण गावांची नावं लिहिणार आहोत. पैठण, येवला आणि या ठिकाणी शहापूर, बरोबर आहे. पैठण, येवला, शहापूर या शहरांची आपण माहिती बघतोय ना. आता इकडे आहेत ते आपण विद्यार्थी संख्या पाहणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला प्रमाण लागतं. म्हणून प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 500 विद्यार्थी. बघा इथे विद्यार्थी संख्या लिहिणार आहोत ना या शहरांमधली. इथे 500 येईल, इथे 1000, इथे 1500, इथे 2000, इथे 2500, इथे 3000, इथे 3500, इथे 4000, इथे 4500 ना, आणि इथे 5000. याच्या पुढे काय बघत नाही, कारण तेवढीच आपल्याला विद्यार्थी संख्या दाखवायची. आता इथे बघा, सायकलने प्रवास करणारे निळ्या रंगात दाखवणार आहे, बस व ऑटोने जाणारे थोडं मी हिरव्या टेक्स्चरमध्ये दाखवतोय, आणि पायी जाणारे पांढऱ्या रंगात दाखवणार आहे. आता प्रत्यक्षात त्या शहरांची परिस्थिती आपल्याला माहिती इथे लिहून घ्यायला लागेल, म्हणजे आपल्या लक्षात येईल. पैठणला काय अवस्था आहे? तर सायकलने 3250 विद्यार्थी प्रवास करतात, बस व ऑटोने 750 आणि पायी जे आहेत ते 1000 विद्यार्थी प्रवास करतात. म्हणजे या सगळ्यांची बेरीज केली तर ती येते 5000. माहिती आहे ना तुम्हाला? 3250 अधिक 750 होता 4000 अधिक 1000 5000. म्हणजे या ठिकाणी 5000 विद्यार्थी इथे आहेत. इथपर्यंत आपल्याला पूर्ण स्तंभ काढायला लागेल, बरोबर आहे. पैकी 3250 सायकलने, 3250 ची खूण कुठे येईल? इथे येईल बघा, इथे. ही 3250 म्हणजे इथपर्यंत. आता तुम्ही म्हणाल तिथे कसं? तर बघा 1 सेंटीमीटर बरोबर 500 विद्यार्थी प्रमाण आहे ना, मग 500च्या निम्मे 250 होतात. म्हणून ही जी 5वी रेष असेल ना इथून इथे, खरं मध्ये 10 रेषा असतात, तर पैकी 5वी रेष म्हणजेच 250. म्हणजे या ठिकाणी इथे 250, इथे किती येईल? 750, इथे 1250, इथे 1750, इथे 2250, इथे 2750, इथे 3250. त्यामुळे इथे 3250 म्हणजे इथपर्यंत आपल्याला सायकलने जाणारे विद्यार्थी दाखवता येतील. दाखवले बघा निळ्या रंगात. आता बस व ऑटोने जाणारे विद्यार्थी 750 आहेत, ते वरती इथे दाखवायला लागतील. मग आता ते पण दाखवूया. ते बघा ह्या हिरव्या टेक्स्चरमध्ये दाखवले. आता ते कसं काय? तर बघा ह्या इथून इथपर्यंत 250 होतात आणि 1 सेंटीमीटर बरोबर 500 म्हणजे इथून इथपर्यंत 500 आणि हे इथून इथपर्यंत 250 म्हणजे एकूण 750 झाले. म्हणजे बस व ऑटोचे विद्यार्थी बस व ऑटोने जाणारे विद्यार्थी दाखवून झालेत. आता पायी राहिलेले 1000 ते असणारच आहेत बघा. इथून इथपर्यंत 500, पुन्हा हे 500, 500 अधिक 500 1000. म्हणजे पैठणची सायकलने, बस व ऑटोने आणि पायी जाणारे विद्यार्थी आपण या स्तंभामध्ये दाखवलेले आहेत. ठीक आहे. आता पुढे येवल्याचा विचार करूया ना. येवला सायकलने 1500 विद्यार्थी जातात, बस व ऑटोने 500 विद्यार्थी जातात आणि पायी 1000 विद्यार्थी जातात. म्हणजे एकूण पहिल्यांदा करायला लागेल 1500 अधिक 500 2000 होतात.
2000 अधिक 1000 3000 होतात. 3000 कुठे आहेत? इथे आहेत बघा, इथे 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 म्हणजे ही रेष आहे ना, दाखवले बघा 3000. पण सायकलने जाणारे निळ्या रंगात दाखवायचे आहेत. मग ते किती? 1500 इथे आहे ना, 1500 झाले बघा. बस व ऑटोने जाणारे 500 आहेत, म्हणजे इथून इथपर्यंत पण या हिरव्या टेक्स्चर मध्ये दाखवले बघा, इथून इथपर्यंत 500 बरोबर आहे. आणि पायी जाणारे 1000 ते वर येणारच बघा, इथून इथपर्यंत 500 आणि पुन्हा 500 म्हणजे 1000. तुम्ही बेरीज केली तरी ती येणार 3000. आता एवढा पण झालं. आता शहापूर शहराचा विचार करूया. सायकलने 1250 विद्यार्थी प्रवास करतात, बस व ऑटोने 500 आणि पायी 500, म्हणजे एकूण 1250 आणि 500 1750. 1750 अधिक 500 2250. ठीक आहे, 2250 ची खून इथे येईल बघा, इथे 2000 आहे आणि इथे 2250, म्हणजे इथे 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 आली बघा. पण सायकलने जाणारे 1250 ते कुठे येईल? इथे इथे बघा, ही 500 ही 1000 आणि इथे 1250 बरोबर आहे ना. आणि बस व ऑटोने 500 ती इथपर्यंत येतील का? कारण इथून इथपर्यंत 250, इथून इथपर्यंत 250. 250 म्हणजे काय? 250 ना. 250 अधिक 250 500 झाले बघा. आणि पायी जाणारे 500 वरती, इथून इथपर्यंत 250, इथून इथपर्यंत 250. 250 अधिक 250 500. म्हणजे अशा पद्धतीने आपण शहापूर चे विद्यार्थी जे सायकलने जातात, बस व ऑटोने आणि पायी जातात, त्यांचीही आपण या स्तंभामध्ये माहिती दाखवलेली आहे. अर्थात हे इयत्ता 8वीचे विद्यार्थी तुमच्याच वर्गातले, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने बघा, हा आपण विभाजित स्तंभालेख काढलेला आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला जरूर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा आणि हो, जे बेलचा आयकॉन दिसतोय त्यालाही क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.